आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. FM 102.4 मेगाहर्ट्झवर 7:30 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम किसानवाणी. किसानवाणी 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 हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी प्रगत योगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसानवाणी 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 सफल शेतीची भाष्यवाणी पेरन काढन सांगे वाणी शेती सुखाची आधारवाणी किसानवाणी 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 किसानवाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीनं प्रायोजित किसानवाणी कार्यक्रमात सादर करते सूरज गोळे यांच्यासह मी सचिन म्हैसने आपलं मनपूर्वक स्वागत करतो. सुरुवातीला जाणून घेऊया हवामान शास्त्र विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त हवामान वृत्त. तापमान कमाल 34.6 अंश सेल्सिअस तर किमान 24.8 अंश सेल्सिअस. प्रखर सूर्यप्रकाश 6.1 तास तर हवेचा ताशी वेग होता 1.0 किलोमीटर. आर्द्रता सकाळी 78% तर दुपारी होती 52% आणि मागील 24 तासात बाष्पीभवनाचा वेग 5.6 मिलीमीटर एवढा नोंदवण्यात आलेला आहे. आजचा पाऊस 0 मिलीमीटर तर आजपर्यंतचा एकूण पाऊस 509.1 मिलीमीटर एवढा नोंदवण्यात आलेला आहे. आताच आपण हवामान वृत्त जाणून घेतलं. अरे 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 अरे, क्या कर रहा है? इधर 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 हम बोल रहे हैं तेरे बीजू का. उतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है. और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? हाँ? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से, कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे अब पहली वाली बात कहाँ? पर अब तो सब यही डाले हैं. सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं. खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं. सच है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं. धूप में बाल सफेद नहीं किए हैं. हाँ. ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा. माटी से प्रेम की परंपरा है. परंपरागत खेती. आता ऐकूया जनावरातील लंपी ओळख आणि उपाय याविषयी डॉक्टर किशोर पजई, सहाय्यक प्राध्यापक पशु औषध वैद्यकशास्त्र विभाग, पशुवैद्यकीय पशुविज्ञान महाविद्यालय अकोला यांची किशोर कुकडे यांनी घेतलेली ही मुलाखत. शेतकरी बंधूंनो, आपल्या शेतकऱ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाचं तर ते म्हणजे आपले जनावरं आहेत. आणि जनावरांमध्ये आरोग्याची काळजी, जशी आपण आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतो तशी आपण जनावरांची सुद्धा काळजी घेतो. परंतु गेल्या 1-2-3 वर्षात त्वचेचा एक आजार जनावरांमध्ये सुरू झालेला आहे आणि त्यावर मोठ्या प्रमाणात आपण डॉक्टर असतील, वेगवेगळ्या संस्था असतील, स्वतः शेतकऱ्यांनी काळजी घेऊन बऱ्यापैकी आपण त्याच्यावर कंट्रोल घेतलेला आहे. असा जो आजार आहे तो म्हणजे जनावरातील लंपी. आणि याच आजाराविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आजच्या मुलाखतीचा विषय आहे जनावरातील आजार लंपी, त्याची ओळख आणि उपचार. आणि या संदर्भात आपल्याला विशेष माहिती देण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आज आहेत डॉक्टर किशोर शालिग्राम पजई, सहाय्यक प्राध्यापक पशु औषध वैद्यकशास्त्र विभाग, पशुवैद्यकीय आणि पशुविज्ञान महाविद्यालय अकोला. नमस्कार सर. नमस्कार सर. हा जो लंपी आहे आता याची 3-4 वर्षात शेतकऱ्यांना बऱ्यापैकी ओळख झालेली आहे, परंतु हा आजार पूर्वापार कुठेतरी होता काय? म्हणजे एकदम आपल्याला लंपी अचानक नवीन आजार आलेला आहे की काही त्याला जुना इतिहास पण आहे? कारण की हा लंपी स्किन डिसीज, ज्याला लंपी चर्मरोग म्हणून आपण ओळखतो, जगात 1929 साली सुरुवातीला आफ्रिका येथे आढळून आला. कालांतराने 1978 आफ्रिका खंड व युरोप खंडात तो दिसून आला आणि तदनंतर 2012च्या दरम्यान तो आशिया खंडात सुद्धा त्याचा प्रादुर्भाव आढळला. तसेच आपल्या भारताचा विचार करायचा
तर भारतात प्रथमतः तो 2019ला ओरिसा राज्यात प्रादुर्भाव त्याचा आढळला आणि त्यानंतर मार्च 2020मध्ये सिरोंच्या गडचिरोली या भागात त्याचा प्रादुर्भाव दिसून आला आणि साधारणतः 2020 ते 2022मध्ये याचा बऱ्याच ठिकाणी बऱ्याच राज्यात जवळपास भारतातल्या 16 राज्यात याची लागण झाल्याचं दिसून आलं आणि 2020मध्ये जवळपास 3.5 लाखाच्या जवळपास पशुधन यांनी बाधित झालं होतं आणि ज्या राज्यात लागण झाली त्यात प्रामुख्याने राजस्थान, पंजाब, हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र, केरळ इत्यादी राज्यांचा समावेश होतो. चर्मरोग आहे तर हा होण्याची काय कारणं असू शकतात? हा जो लंपी चर्मरोग आहे, लंपी डिसीज, हा एक विषाणूजन्य आजार आहे. आता देवी वर्गातील म्हणजे पॉक्स जे डिसीजेस असतात तर यामधला कॅप्रिपॉक्स नावाचा जो विषाणू आहे त्याच्यामुळे हा होतो आणि याचं साधर्म्य जे आहे ते शेळीतील आणि मेंढीतील देवी रोग जो आहे त्यांच्या विषाणूशी आहे आणि प्रामुख्याने जर बघितलं तर विशेषतः हा आपल्याला आढळून येतो विषाणू तो गोवंशात. त्याचप्रमाणे हा म्हशींमध्ये क्वचित प्रसंगी दिसून येतो. लंपीचा जो विषाणू आहे तर याचा प्रसार जो आहे तो कशा पद्धतीने होतो, कोणत्या माध्यमातून तो एका जनावरातून संसर्गजन्य तो आहेच पण त्याचे माध्यमं काय आहेत, मग कसा पसरतो तो? लंपी चर्मरोगाचा फैलाव किंवा आपण त्याला प्रसार म्हणूया हा विशेषतः आपल्याला पावसाळ्यात ज्यावेळेस उष्ण व दमट हवामान असते त्यावेळेस होताना दिसतो. याचं प्रमुख कारण आहे प्रसाराचं कीटकवर्गीय जे काही आपल्याला आढळून येतात, जसं काही गोचीड आहेत, माश्या आहेत, डास आहेत व तसे इतर कीटक जे असतात त्यांच्यामार्फत हा प्रामुख्याने एका जनावरापासून दुसऱ्या जनावरापर्यंत होतो. तर सरळ स्पर्शाने सुद्धा क्वचितपणे हा होऊ शकतो आणि विशेषतः रोगी जनावरापासून निरोगी जनावराला संपर्काने सुद्धा हा होऊ शकतो आणि त्यातल्या त्यात जे काही आजारी जनावर असतील, बाधित जनावर असतील, लंपीग्रस्त जनावर असतील त्यांच्या तोंडातील लाळ, नाकातील स्राव, त्यांनी दूषित झालेला चारा व पाणी दुसऱ्या चांगल्या जनावराच्या खाण्यात जर आलं तर तेव्हाही त्यांनी तो हे होऊ शकतो. तसंच आपल्याला माहीत असेल की गाईच्या दुधातून सुद्धा आता एखादी लंपीग्रस्त जर गाय असेल दुधातून सुद्धा वासराला तो होऊ शकतो. शिवाय आपल्याला माहीत असते की काही गायी गाभण असतात, त्या गाभण गाईच्या शरीरातून तो तिच्या गर्भाला सुद्धा इजा पोहोचवू शकतो आणि प्रसंगी अशा गायींमध्ये आपल्याला गर्भपात पण आढळून येतो. या व्यतिरिक्त माणसांमार्फत इतर काही अवजारे आहेत, वस्तू आहेत, वाहनं आहेत जे की आपल्या गोठ्यापर्यंत येतात, आपल्या फार्मपर्यंत येतात, यांच्यामार्फत सुद्धा या रोगाचा फैलाव होऊ शकतो. सर, हा जो प्रसार होतो तर नेमका हा जनावरातून जनावरातच होतो की माणसाला सुद्धा त्याच्यापासून काही धोका आहे का संसर्गजन्य असल्यामुळे? त्याचं उत्तर असं आहे की हा जो लंपी चर्मरोग आहे हा झुनॉटिक नाही आहे, म्हणजेच की तो जनावरापासून मनुष्याला अजिबात इजा करत नाही किंवा त्याची कुठलीही लक्षणं मनुष्यामध्ये आढळून येत नाहीत. सर, आता हे जे तुम्ही सांगितलं की दूध पित्या वासराला, त्या गायीपासून सुद्धा दूध पित्या वासराला होऊ शकतो, म्हणजे तो दुधाच्या माध्यमातून सुद्धा वासरापर्यंत पोहोचू शकतो. आपण सुद्धा म्हणजे मोठ्या प्रमाणात दुधाचा वापर आपल्या रोजच्या खानपानात होतो, तर त्यामध्ये काही शक्यता आहे काय? जरी विषाणूमुळे होत असलेला आजार आहे आणि तो गाईला तिच्या दुधातून वासराला होतो, सर्वसाधारणपणे आपण काय करतो की दूध आणल्यावर आपण उकळून घेतो. बरोबर. उकळून पिल्यामुळे या विषाणूंचा जो काही असर असतो तो नष्ट होतो. त्याच्यामुळे बऱ्याचशा प्रसंगी बऱ्याचशा आजारात सुद्धा दूध जे आहे आपण उकळून पित असल्यामुळे आपल्याला कुठल्या प्रकारची बाधा होत नाही. तेच याही लंपीच्या बाबतीत लागू होते. बरोबर आहे. जसं क्षयरोगाचं आहे की आपण उकळून पिल्यामुळे आपल्याला त्याचं काही, त्याच्यामुळे दूध उकळणं आणि मगच त्याचं सेवन करणं हे केव्हा योग्य. कोणताही आजार जर जनावराला होत असेल तर तो एकदम मोठ्या प्रमाणात तो दिसून येत नाही. सुरुवातीला त्याचे काही लक्षणं असतात, त्याचं काही जनावरात बदल होतात. तर आपल्याला जर आपल्या जनावरात अशी कोणती लक्षणं दिसून आली म्हणजे आपण म्हणू शकतो की या जनावराला लंपी आहे किंवा लंपी होऊ शकतो? या रोगाचे जे विषाणू आहेत ते जनावराच्या शरीरात प्रवेश झाल्यानंतर एक साधारणतः 7 ते 10 दिवसात त्याचे लक्षणं आपल्याला दिसून येतात आणि क्वचित प्रसंगी काही केसेसमध्ये असं आढळून आलं आहे की साधारणतः 4 ते 5 आठवड्यानंतर सुद्धा लक्षणं दिसून येतात. जनावरांमध्ये ताप येणे, लाळ गळणे, नाकातून स्राव वाहणे, डोळ्यातून पाणी येणे आणि चारा पाणी कमी खाणे असे दिसून येते. पण हे जी लक्षणं आहेत ही ओळखण्यासाठी तेवढीशी पुरेशी नाही आहेत. त्याच्यामुळे याची वैशिष्ट्यपूर्ण या आजाराची जी लक्षणे आहेत
ते म्हणजे त्वचेवर साधारणतः 1 ते 5 सेंटीमीटर आकाराच्या गाठी येतात, ज्याला की आपण लंप्स म्हणतो, म्हणूनच याचं नाव लंपी लंपी आहे. पडलेलं आहे. यासोबतच त्या जनावराच्या पोळीला आणि 2 पायांमध्ये सूज येते. तर हे ठळक लक्षणं आपल्याला आढळून येतात. त्याच्यावरून लक्षात येते की हा नक्कीच लंपीचा आजार आहे. आजाराचे आणखी काही वेगळे प्रकार पण आहेत का? हो, नक्कीच. कारण की जसं तुम्ही सांगितलं की सुरुवातीला काय होते आणि नंतर काय होते, तर सुरुवातीला ज्यावेळेस लागण होते त्यावेळेला कमी स्वरूपाचा आजार हा असतो. त्याच्यामुळे याला एक साधारणतः 3 गटात याला विभागलेला आहे. एक कमी तीव्र स्वरूपाचा, एक मध्यम तीव्र स्वरूपाचा आणि एक अतितीव्र स्वरूपाचा. पहिल्या भागात जर बघायचं झालं, जिथे की कमी तीव्र स्वरूप असते, त्यात सुरुवातीला हलका ते मध्यम स्वरूपाचा ताप आपल्याला जनावरांमध्ये दिसून येतो. त्यामुळे जनावर चारा कमी खाणे, त्याचप्रमाणे काही थोड्याफार प्रमाणातच आपल्याला 2-4 गाठी त्यांच्या अंगावर आपल्याला दिसतात सुरुवातीला. दिसून येतात. आणि याला जर वेळीच जर आपण काही उपाययोजना जर केली तर हा तसाच तेव्हाच ठीक होऊन जातो. हे एक याचं वैशिष्ट्य आहे. आणि दुसरा स्वरूप जर बघायचं झालं मध्यम तीव्र स्वरूपाचा, ताप याचा जनावराचा वाढत जातो, चारा पाणी खाणे त्याचं बंद होते आणि गाठींचं प्रमाण जे असते ते वाढत जाते शरीरावरचं आणि पोळीलासुद्धा आपल्याला सूज दिसून येते. तर असं हे त्याचं तीव्रता वाढत असल्यामुळे याच्या लक्षणांमध्ये फरक पडतो. आणि हाच आजार जर अतितीव्रतेच्या स्वरूपात जर गेला तर तो एक घातक प्रकार असतो. आणि यामध्ये आपल्याला सततचा ताप त्या जनावराला दिसून येतो. 10 ते 12 दिवस त्या पोळीला सूज आलेली दिसते, पायांनासुद्धा सूज आलेली दिसते. तशाच लिम्फग्रंथी, ज्याला आपण लिम्फ ग्लँड म्हणतो, समोरच्या आणि मागच्या पायाच्या सांध्याच्या जवळ असतात, तर त्यांना सूज येते आणि त्या गाठी वाढतात लिम्फग्रंथी. आणि हे सूज आल्यामुळे काय होतात की जनावरं खाली बसतात. त्याच्यामुळे त्यांना त्या सूजेमुळे त्यांना उठाय बसायला त्रास होतो. त्यांच्या ज्या गाठी ज्या राहतात त्याचं प्रमाणसुद्धा कमी जास्त प्रमाणात आपल्याला दिसू शकते. तीव्र स्वरूपाचे जे आजारी जनावर असतात त्यांच्या बहुतेक पूर्ण शरीरावर त्या गाठी आलेल्या दिसतात. या पुढे जाऊन आपल्याला थोडंसं त्यात कॉम्प्लिकेशन म्हणायचं झालं, फुफ्फुस यांनी बाधित होत असल्यामुळे श्वसनाचा त्रास होतो, ज्याचं मुख्य कारण असते की त्याचा निमोनिया त्यांच्यामध्ये निर्माण होतो. आणि या जबर निमोनियाच श्वसनाला फार त्रास निर्माण करतो. आणि याच कारणामुळे प्रसंगी अशा याच्यातले जनावरं दगावतात सुद्धा. तर हे एक महत्त्वाचं हे लक्षण आहे. हा जो लंपी आहे, आता तुम्ही जी लक्षणं सांगितली शेतकऱ्याच्या हे लक्षात आलं की काही प्रमाणात गाठी आहेत किंवा आपल्या जनावराला लंपी झालेला आहे, तर त्याच्या संदर्भात जो शेतकऱ्यांना औषधोपचार करायचा आहे, तर त्याच्यासाठी शेतकरी बंधूंनी काय केलं पाहिजे? हां, तर याचे जे लंपीच्या ज्या गाठी वगैरे असतात तर त्या साधारणतः 3 ते 4 आठवड्यांनी त्या फुटतात आणि त्याच्यावर खपली धरते. आणि खपली धरून नंतर मग एखाद्या आठवड्यानी परत त्याच्या पुढे जाऊन त्या खपल्या पडतात त्याच्या, आणि तिथे एक अशी कच्ची अशी अल्सर टाईपची जखम तिथे राहून जाते. ज्याच्यावर जर माशी वगैरे बसली तर त्या जखमांचं रूपांतर वाढत जाते आणि त्या प्रसंगी त्यात अळ्या पडून ती जखम वाढते. ज्या ठिकाणी सूज असते तिथल्या गाठी, तिथे माशी बसणं, तिथे खोल जखमा होणं, त्यात अळ्या पडणं, तर ह्या जखमा थोड्याशा गंभीर स्वरूपाच्या होतात. त्यामुळे याला वेळीच जर लक्ष दिलं नाही आपण तर ह्या बराच कालावधीपर्यंत भरून येत नाहीत. त्याला योग्य पशुवैद्यकीय सल्ल्याने औषधोपचार करणं गरजेचं असतं. आणि याचा उपचाराचा भाग जर म्हटला, हा विषाणूचा आजार असल्यामुळे याच्यावर एक विशिष्टपूर्ण असा काही उपचार उपलब्ध नाही आहे. याच्यासाठी आपल्याला बरेच वेळा शेतकरी म्हणा, पशुपालक म्हणा, यांचा जास्तीत जास्त सहभाग आवश्यक आहे. आणि डॉक्टरांचा थोडा त्यापैकी कमी येतो. तो याच्यासाठी की डॉक्टर फक्त उपचार करणार, पण बाकी जे काही काळजी घ्यायची आहे, त्यांची शुश्रूषा करायची आहे जनावरांची, त्याच्यासाठी पशुपालकालाच स्वतःहून लक्ष देणे गरजेचं आहे. बरोबर. जेणेकरून याचा थोडासा ताण आपल्याला कमी करता येईल आणि आपलं जनावर लवकरात लवकर योग्य होईल, निरोगी होईल असं बघता येईल. संसर्गजन्य म्हटलं की लवकर म्हणजे पसरणारे हे रोग आहेत. जसं की कोविडमध्ये आपण पाहिलं, औषधोपचारापेक्षा प्रत्येकानं काळजी घेणं खूप महत्त्वाचं होतं. तसं आता एका जनावरात समजा गावात त्याची जर काही जनावराला लागण झाली तर निदान आपल्या जनावरापर्यंत तो आजार लंपी जो आहे पोचला नाही पाहिजे. याच्यासाठी शेतकरी बंधू काही प्रतिबंधात्मक उपाय करू शकतात काय? नक्कीच. कारण की जसं आपण सांगितलं की पशुपालकाचा जास्तीत जास्त याच्यात लक्ष देणं, सहभाग असणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे ज्यावेळेस असे जनावर या विषाणूच्या प्रभावामुळे ग्रसित होते
तर महत्त्वाचा परिणाम या विषाणूचा असा असतो की ते जनावरांची प्रतिकारशक्ती कमी करते, त्याच्यामुळे जनावर अशक्त होते हां. आणि चारा पाणी खात नाही. अशा जनावरांना त्यांच्या चाऱ्या पाण्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. जनावर जर चारा खात नसतील तर त्यांना हिरवा चारा आणणे, हिरवा चारा देणे, आणि खात नसतील तर जनावरांसमोर नुसतं चारा टाकून चालत नाही, तर त्यांना प्रसंगी आपल्याला चारा त्यांच्या तोंडात कोंबून त्यांना चारण्यासाठी प्रवृत्त करावं लागते, जेणेकरून तो हिरवा कोवळा चारा ते खातील आणि हळूहळू चालना मिळून त्यांची भूक नॉर्मलला येऊ शकते. त्यासोबतच यांना महत्त्वाचं आहे की हे जे अशक्त झालेले जनावर आहे यांना ठीक करायचं तर आपल्याला त्यांना खुराक देणं गरजेचं आहे. या खुराकमध्ये आपल्याला प्रथिनयुक्त तसेच ऊर्जायुक्त आहार देणं गरजेचं आहे. याच्यासाठी तुम्ही मका चुरी वापरू शकता, ढेप वापरू शकता. याच्याकडे जर आपण लक्ष दिलं तर जनावराच्या अंगात असा चारा व्यवस्थित जर आपण पोहोचवला, त्याला खायला भाग पाडलं, तर त्याची प्रकृती लवकरात लवकर सुधारेल, जेणेकरून त्याला प्रतिकारशक्ती जी आहे ती वाढल्यामुळे होत राहील. तसंच या चाऱ्यासोबतच पाणी पाजल्या देणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि जनावर जर पाणी पित नसेल तर त्याला, कारण की सूज असते मानेला वगैरे, गाठी असतात, त्याच्यामुळे त्याला वागता येत नाही. अशा प्रसंगी त्याला थोडंसं उंचावर एखाद्या टोपल्यात किंवा बकेटमध्ये धरून पाणी वरच्या लेवलला जर त्याला पाजायला दिलं तर सहजतेने जनावर ते पिऊ शकतो. त्या व्यतिरिक्त अशा पाण्यात तुम्ही जर गूळ आणि थोडंसं मीठ टाकून जर दिलं तर जनावर आवडीने ते पाणी पिऊ लागतं. त्याच्याशिवाय तुम्हाला थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. अशक्त झालेलं जनावर आहे त्याला त्याच्या जखमा बसण्यासाठी, मदत होण्यासाठी, त्याची प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आपल्याला काही जीवनसत्वांचा त्यात समावेश करणं गरजेचं आहे. असे टॉनिक त्या पाण्यासोबत त्याला देणं गरजेचं आहे. सोबतच त्याच्या थोड्याशा खाद्यासोबत आपल्या खनिज मिश्रण, ज्याला मिनरल्स आपण म्हणतो, जे की त्याला मदत करतात त्याच्या जखमा बसायला, त्याची प्रतिकारशक्ती वाढायला, हे तेवढंच आवश्यक आहे. त्या व्यतिरिक्त त्याचं पचनक्रिया चांगली होण्यासाठी बाजारात प्रोबायोटिकसारखे विविध गोळ्या वगैरे उपलब्ध आहेत, त्यासुद्धा आपण त्याला खाद्यासोबत जर दिल्या तर आपल्याला लवकर सुधारणा दिसून येते. आणि राहिला प्रश्न आपल्याला त्यांच्या जखमांचा, तर त्या जखमांनासुद्धा तुम्ही कोमट पाण्याने 1% पोटॅशियम परमॅंगनेटच्या द्रावणाने जर स्वच्छ धुवून घेतलं, वरून पोविडॉन आयोडीननी त्याला साफ केलं. बरेचदा काय होतं की त्यांच्या नाकातसुद्धा जखमा असतात, तोंडातसुद्धा जखमा असतात. अशा वेळेला तुम्हाला बोरोग्लिसरीनचा वापर करून त्या जखमांना स्वच्छ करून त्यांचं नाक मोकळं ठेवणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय तोंडातले जे व्रण आहेत ते तुम्हाला पोटॅशियमच्या द्रावणाने धुवून तिथे तुम्ही बोरोग्लिसरीनचा लेप जर लावला तर त्यांचे फोडं लवकरात लवकर ठीक होतात. आणि अंगावरच्या जखमांसाठी विशेषतः आपल्याला बरेचदा असं दिसून येतं की आपल्याकडे आयुर्वेदिक मलम आहे, आयुर्वेदिक स्प्रे बाजारात उपलब्ध आहे. त्यांचा जर वापर आपण नियमित केला तर या जखमांना एक प्रोटेक्शन मिळतं, त्याच्यामुळे त्याच्यावर माशी बसणार नाही, त्या जखमा वाढणार नाही, ही काळजी घेतली जाते. त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा त्या छोट्या मोठ्या जरी जखमा असल्या तर वेळीच जर त्याच्याकडे लक्ष दिलं पशुपालकांनी तर आपल्याला पुढचा त्रास, पुढचं जे त्याचे कॉम्प्लिकेशन्स आहेत या आजाराचे, ते आपल्याला टाळता येतात आणि प्रसंगी त्या जनावराला तेवढा त्याला आराम देता येतो. आपल्या आजूबाजूच्या परिसरातील जनावरांना जर लंपी झालेला असेल असं आपल्याला जर माहीत पडलं तर तो आपल्या गोठ्यापर्यंत पोहोचू नये किंवा आपल्या जनावरांना होऊ नये यासाठी शेतकरी बंधू काय उपाययोजना करू शकतात? याच्यासाठी आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. ज्या कुठल्या पशुपालकाकडे 1-2 काही आजारी जनावरं, संशयित जनावरं दिसत असतील की याला लंपीसारखी लागण झाल्यासारखं दिसत आहे, त्यांनी त्वरित अशी आजारी लंपीग्रस्त जनावरे वेगळी करावीत आणि लांब वेगळ्या ठिकाणी त्यांना बांधून त्यांची शुश्रूषा करावी, त्यांचा उपचार तिथेच करावा. डॉक्टर वगैरे पशुवैद्यक जे असतील त्यांना तिथेच बोलावून त्यांचे उपचार तिथल्याच जागेवर करावेत. आणि अशी जनावरे नियमाने सुद्धा आपल्याला इकडे तिकडे हलवण्याची मनाई असते, कारण की त्या आजाराचा प्रसार होऊ शकतो. याच्यासाठी आपल्याला तिथेच त्या जनावराचा औषधोपचार आणि हे करणं गरजेचं आहे. तसेच आपले जे काही निरोगी जनावर असतील, हे निरोगी जनावरं लांब आपल्याला बांधायला पाहिजे. आणि जे निरोगी जनावर आहेत त्यांना पशुवैद्यकाच्या सल्ल्याने योग्य ती लस बाजारात जी उपलब्ध असते यांच्यासाठी ती आपल्याला द्यायला पाहिजे, जेणेकरून जे निरोगी आपलं पशुधन आहे त्यांना याचं प्रोटेक्शन मिळेल आणि त्यांना हा आजार होणार नाही. आणि अशी जी जनावरे आहेत लंपीग्रस्त, अशा लंपीग्रस्त जनावरांना इकडून तिकडे हालचाल करू नये त्यांची. शिवाय त्यांना कुठल्या बाजारात नेऊ नये, कुठलं काही प्रदर्शनी असेल अशा ठिकाणी नेऊ नये
किंवा इकडून तिकडे जर आपण ज्यावेळेस त्यांना विक्री करतो असं सुद्धा याच्यासाठी मनाई असते. त्याच्यामुळे हे जर आपण जर टाळलं तर आपल्याला या रोगाचा प्रादुर्भाव टाळणं शक्य होते. ज्या ठिकाणी कुठे आजारी जनावर असतात तर तिथे तुम्हाला त्यांच्या गोठ्यात सुद्धा जे काही कीटक वगैरे असतील त्याचा नायनाट करण्यासाठी कीटकनाशकांचा फवारा करणं गरजेचं आहे. उपलब्ध असतात कीटकनाशक, त्यांचा फवारा जर तिथे केला तर ते फार चांगलं असतं. साधारणतः 2 मिली प्रति लिटर याप्रमाणे तो जनावराच्या अंगावर फवारण्यासाठी ते वापरलं जाते औषध. आणि तेच जर आपल्याला गोठ्यात जर फवारायचं असेल तर साधारणतः 3 ते 4 पट म्हणजे 6 ते 8 मिली प्रति लिटर अशाप्रमाणे ते कीटकनाशक वापरून आपल्याला विशेषतः गोचिडांचा वगैरे नायनाट करण्यासाठी मदत होते. त्याशिवाय आपल्याला कडुनिंबाचा पाला जो असतो त्याचा धुराळा जर गोठ्यात केला तर बरेचसे चिलटं, डास, माशा वगैरे तिथून पळून जातात. त्यामुळे ही एक आपल्याला मदत होते. त्याशिवाय आपल्याला माहिती आहे की पावसाळ्याच्या दिवसात ओलाव्यामुळे, डबके साचल्यामुळे वगैरे ह्या माशांचं, डासांचं सगळं साम्राज्य वाढते. त्याच्यासाठी आपल्याला हे डबके साफ करणं गरजेचं आहे. तिथे मुरूम टाकून ते खड्डे बुजवणं, तिथे कोरडावा आणणं हे गरजेचं आहे. जेवढी स्वच्छता आपण बाळगली गोठ्यामध्ये किंवा आपल्या गोठ्याच्या परिसरातसुद्धा काही आजूबाजूला काही अनावश्यक वाढलेली वनस्पती, गवत असेल त्याचं निर्मूलन करणं, ते काढून टाकणे, जेणेकरून हे आपले जे कीटक आहेत जे की याचे मुख्य माध्यम आहेत रोग पसरवणारे, तर यांचा नायनाट होणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला एवढी उपाययोजना जर केली तर आपल्याला या रोगाला बऱ्यापैकी आपल्याला प्रतिबंध करता येतो. गोठ्यांमध्ये काही पशुपालकांना जर शक्य झालं तर ते मच्छरदाणीसारखी एखादी जाळी त्यांच्या गोठ्याला वापरू शकतात, जेणेकरून या कीटकांचा एकदम डायरेक्ट संपर्क येणार नाही किंवा त्याला आळा बसेल. तर हे एक ज्यांना शक्य आहे ते करू शकतात. याच्या व्यतिरिक्त सुद्धा बरेचदा कसं होतं की आपण मगाशी बघितलं की काही वाहनं, काही वस्तू ज्या इकडून तिकडे त्याचे स्त्राव वगैरे ते त्यामार्फत ते विषाणू इकडे येऊ शकतात. तर ह्या गोष्टीसुद्धा आपण टाळू शकतो. याच्यासाठी स्वच्छतासुद्धा महत्त्वाची आहे. हाताळणारी व्यक्ती असतील किंवा काही पशुवैद्यक असतील त्यांनीसुद्धा त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी सॅनिटायझर वापरून स्वच्छता साबणाने हात धुवून वगैरे नंतरच दुसऱ्या जनावराला हात लावणं योग्य आहे. त्याचसोबतच एक विनंती अशी राहील की बरेचसे जे काही कोणी असतील पशुवैद्यक वगैरे तर त्यांच्या वापरल्या जाणाऱ्या सुया, इंजेक्शनं वगैरे ते म्हणजे वेगळ्या प्रकारचे जर म्हणजे वापरले वैयक्तिक जनावराला तर ते फार चांगलं. नाहीतर याची सुई त्याला लागत आहे तर त्याच्यामार्फत तो विषाणू तिकडे प्रसारित होण्याची शक्यता असते. किंवा स्टरलाइज करून नाही, ते आजकाल डिस्पोजेबल येतात. त्याच्यामुळे आपल्याला वेगळ्या जनावराला वेगळ्या सोय इंजेक्शन वापरणं केव्हाही चांगलं, जेणेकरून याचा आपल्याला थोडासा एक अटकाव करता येईल. लंपी स्किन डिसीजसाठी आपल्याकडे लस उपलब्ध नाही आहे. त्याच्यासाठी आपल्याला लस वापरावी लागते. ती शेळ्यांची जी देवी रोगाची जी लस आहे ती गोट पॉक्स व्हॅक्सिन ज्याला म्हणतात तर तीच वापरल्या जाते. तीच प्रतिबंधात्मक म्हणून याला चांगल्या तऱ्हेने प्रभावी ठरते. कारण आपण सुरुवातीलाच बघितलं की हा जो विषाणू आहे या आजाराचा LSDचा त्याचं साधर्म्य आहे शेळी मेंढीच्या पॉक्स देवी रोगाशी. बरोबर. तर त्या विषाणूशी याचं साधर्म्य असल्यामुळे त्याची जी लस आज आपल्याकडे उपलब्ध आहे शेळ्यांची गोट पॉक्स व्हॅक्सिन तर तीच आपण वापरण्यासाठी सांगतो. आणि पशुवैद्यकीय सल्ल्याने आपण त्याचाच वेळीच जर लसीकरण निरोगी जनावरांना जर केलं तर आपल्याला या आजाराला नक्कीच टाळता येतं. प्रतिबंधात्मक उपाय हा आहे. आणि विशेषतः जर गोट पॉक्स व्हॅक्सिन जे असतं तर ते उत्तरकाशी स्ट्रेन याचा वापरला जातो. त्याची पशुवैद्यकीय सल्ल्यानेच योग्य मात्रा त्याची वेळीच देणं गरजेचं आहे. जिथे आवश्यकता आहे अशा निरोगी जनावरांनाच हे लसीकरण केलं पाहिजे. जे काही तुमचे बाधित जनावर आहे शक्यतोवर ते फार लांब आणि वेगळ्या ठिकाणी ठेवले तर याचा प्रादुर्भाव एका गावातून दुसऱ्या गावात होणार नाही, याची काळजी घेणं गरजेचं आहे. जिथे निरोगी जनावर असतील आजूबाजूला त्यांचं त्वरित लसीकरण करून घेणं फार आवश्यक आहे. तर अशा प्रकारे एवढे जर आपण काळजी घेतली, थोड्याफार लक्ष नसतानाच पशुकडे जर आपण लक्ष दिलं, त्याचा वेळीच जर उपचार केला तर हे पुढचे आपल्याला होणारं नुकसान जे आहे हे टाळता येतं. तर या दृष्टीने आपल्याला वेळी जर उपाययोजना केली तर या आजारावर आपल्याला सहज विजय मिळवता येतो. तर असं हे शेतकऱ्याच्या पशुपालकाच्या दृष्टीने आपलं नुकसान टाळण्याच्या दृष्टीने ह्या गोष्टींचा जर आपण अवलंब केला तर हे फार आपल्या फायदेशीर ठरू शकतं आणि त्यांचं शेतकऱ्याचं नुकसान आपल्याला टाळता येऊ शकतं. सर, आपण लंपी आजाराचा कारणे, प्रसार, त्याची लक्षणे
आणि औषधोपचारासोबतच प्रतिबंधात्मक उपाय जे तुम्ही सांगितले त्याचा जर शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीनं अंमलबजावणी केली तर निश्चितच आपण या रोगाला हद्दपार करू शकतो. आपण या ठिकाणी आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि ही जी महत्त्वपूर्ण मुलाखत आमच्या शेतकरी बंधूंसाठी दिली त्याबद्दल आकाशवाणी परिवार आणि शेतकरी श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. आताच आपण जनावरातील लंपी ओळख आणि उपाय याविषयी डॉक्टर किशोर पजई यांची किशोर कुकडे यांनी घेतलेली ही मुलाखत आताच आपण ऐकलीत. आता वेळ झाली आहे कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला यांच्याकडून प्राप्त कृषी मालाचे आजचे बाजारभाव जाणून घेण्याची. हे भाव प्रति क्विंटलमध्ये असून कमीत कमी आणि जास्तीत जास्त अशा स्वरूपाचे आहेत. ज्वारी लोकल कमीत कमी 1580 रुपये ते जास्तीत जास्त 2400 रुपये आणि आवक होती 45 क्विंटल. गहू लोकल 2455 रुपये ते 2685 रुपये आणि आवक होती 104 क्विंटल. उडीद 4500 रुपये ते 4500 रुपये आणि आवक होती 1 क्विंटल. मूग 6830 रुपये ते 6910 रुपये आणि आवक होती 63 क्विंटल. तूर 6000 रुपये ते 6515 रुपये आणि आवक होती 1417 क्विंटल. हरभरा 5200 रुपये ते 6175 रुपये आणि आवक होती 414 क्विंटल. हरभरा पांढरा 7300 रुपये ते 7300 रुपये आणि आवक होती 5 क्विंटल. तीळ 8435 रुपये ते 8900 रुपये आणि आवक होती 12 क्विंटल. मोहरी 5500 रुपये ते 5500 रुपये आणि आवक होती 1 क्विंटल. सोयाबीन पिवळे कमीत कमी 4000 रुपये ते 4900 रुपये आणि आवक होती 2493 क्विंटल. आताच आपण कृषी मालाचे आजचे बाजारभाव जाणून घेतलेत. शेतकरी बंधूंनो, आता ऐकूया निवेदन. प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमाविषयीचे निवेदन असून शेतकरी बंधू आणि भगिनींनो, किसानवाणी या कार्यक्रमात प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा कृषीविषयक फोन इन कार्यक्रम आम्ही प्रसारित करीत असतो. येत्या मंगळवार दिनांक 12 ऑगस्ट 2025 रोजी ध्वनिमुद्रित होणाऱ्या प्रश्न तुमचे उत्तर आमचे या फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे सोयाबीन पिकावरील प्रमुख किडी आणि त्यांचे व्यवस्थापन. आणि तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आमंत्रित तज्ज्ञ आहेत डॉक्टर प्रशांत माने, कीटकशास्त्रज्ञ, तेलबिया संशोधन विभाग, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. तेव्हा जरूर फोन करा. या कार्यक्रमात फोनवरून प्रश्न विचारण्यासाठी आपण येत्या मंगळवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत फोन करावेत. त्याकरिता आमचा फोन नंबर असा आहे 0724 2456 आणि या कार्यक्रमाचे प्रसारण आपण मंगळवार दिनांक 12 ऑगस्ट 2025 रोजी संध्याकाळी 7:30 वाजता ऐकू शकाल. निवेदन संपलं. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. अहो भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ. वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. 16 आणि खरं. शेतकरी बंधूंनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. शेतकरी बंधूंनो, आजच्या किसानवाणी कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोडे. आता आपण येऊन पोहोचलो आहोत कार्यक्रमाच्या शेवटी. तेव्हा सचिन म्हैसेल यांनी निरोप. नमस्कार. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीनं प्रायोजित किसानवाणी कार्यक्रम आताच आपण ऐकलात. किसानवाणी 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 हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी प्रगत
सहयोगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसान वाणी किसान वाणी किसान वाणी किसान वाणी सफल शेतीची भाष्यवाणी पेरन काढन सांगे वाणी शेती सुखाची आधारवाणी किसान वाणी 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 किसान वाणी. आताच आपण शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम किसान वाणी ऐकलात.